आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजामकालीन सरकारी नोंदी आहे त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावर चालले तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावर चालल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमचा सरकारी नोंदी आहे तुम्ही त्याला विरोध करता. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवर मराठा आणि कुणबी त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थांचं त्याला करणार. कोणती भूमिका आहे? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधीच नाराजी असण्याचं कारण ती त्याचा अधिकार करा. मराठ्यांनी त्यांच्या घुसायची काय गरज? हे आंदोलन मराठ्यांचं आहे. अंतरवालीत हे सुरू राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या. मोठे मन करा. काही चुका पदरात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय. प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले. फक्त जातीसाठी मी अपमान पचवला, गिळला सुद्धा. करू दे अपमान. कोणी काही बोलतं, कोणी मीडियात बोलतं, कोणी शासूकपणानं बोलतंय. 1.5 दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सोयीचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून घ्यायची ते द्यायचं. प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं. लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चालू असं. अरे करोडो मराठ्यांच्या हाताच्या आंदोलनामागे ते चालू तू कोण आणि मी कोण? धोरणात राहावा. शेवटी जातीचा प्रश्न आहे. लय हुसकू नाही. लय प्रसिद्धीच्या हवासापोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तोडतो काय बोलतो कळत नाही. पण शेवटी समाजाच्या अन्नात विष नाही काढलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. शेवटी समाज मोठा आहे. शेवटी समाज मोठा आहे. लय मोठा आहे. या समाजाची बरोबरी नाही करू शकत तुम्ही. इतका मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार. केल्या चुका मान्य करा सोडून द्या. केल्या चुका मान्य करा सोडून द्या. गावावरच्या मराठ्यावर सुद्धा संकट आलंय. अस्तांशाने तो भाषाने केल्या चुका सोडून द्या. मोकळे व्हा. मोठे मन दाखवा. आम्ही दाखवले. ज्याने आमच्या आयामायाला घोडे लावले त्याला सुद्धा आम्ही जवळ केलं. नको जातीचं कारण कुठं लावून धरतो कोणता तीर मारायला निघाला निघू नको. शेवटी जातीशी नको बेमानी. जातीशी बेमानी नको. समाजाची बेमानी नको. कारण काय मिळणार नाही आपल्याला. त्यातून किती लांब हात घातला तरी राखच निघणारे आहे. समाजाच्या विरोधात गेला. समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघत. काही मिळणार नाही. शेवटी शून्य असणार. आज असेल पाठीवर हात. आज असेल पाठीवर मायावर फिरायचं. आज असेल शक्ती. पण शेवटी शून्य हातात लागल. सगळ्यात बलाढ्य शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात. ही शक्ती कोणतं सरकार नाही रोखू शकत. कोणतं एवढे